15 ऑगस्ट 1947 भारत देश स्वतंत्र झाला. पाकिस्तानची निर्मिती झाली, म्हणजेच आपली फाळणी झाली. फाळणीच्या अटी शर्ती सर्वांना परिचित आहेत. पण हा 15 ऑगस्ट 1947 उजाडायच्या आधीचा दिवस, म्हणजेच 14 ऑगस्ट 1947, त्या दिवशी नक्की काय काय झालं? अजून फाळणीप्रमाणे पाकिस्तानातली कोणती गावं भारतात राहतील याचं अंतिम स्वरूप स्पष्ट केलेलं नव्हतं. 14 ऑगस्टला खूप हिंदू, शीख, सिंधी लोक पाकिस्तानातून भारताकडे कूच करण्यास सुरुवात झाली होती. कारण तिथे फतवाच निघाला होता, अगर यहाँ रहना है तो आपको मुस्लिम धर्म स्वीकारना होगा. जिन्हें मुस्लिम धर्म स्वीकारना नहीं है वो अपनी सब प्रॉपर्टी वगैरह छोड़कर यहाँ से तुरंत निकल जाए. आणि हा फतवा निघाल्यानंतर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवणारी माणसं हिंदुस्थानकडे कूच करत निघाली. ज्याला जसं मिळेल तसा तो निघाला. आणि 14 ऑगस्ट या दिवशी जे काही या फाळणीसाठी, भारताला स्वतंत्रता देण्यासाठी कमिशन नेमलं होतं, क्लिफ कमिशन, या कमिशननी 14 ऑगस्ट 1947 रोजी एक गोष्ट डिक्लेअर केली, आणि ती म्हणजे लाहोर पाकिस्तानातच राहील. आणि मग न सांगता लाहोरमध्ये एकच हंगामा झाला. जर आता लाहोर पाकिस्तानमध्ये राहणार असेल तर इथं राहणाऱ्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही, किंवा ज्यांना स्वीकारायचा नाही त्यांनी हिंदुस्थानकडे निघण्याशिवाय पर्याय नाही. आणि मग हा संदेश सगळ्या हिंदू कम्युनिटीमध्ये सत्वर पसरला. लाहोरमध्ये असलेल्या दयानंद महाविद्यालय याच्या पटांगणावर जितके म्हणून हिंदू जमा होऊ शकतील तितके जमा झाले. त्यामध्ये लहान बालकं होती, स्त्रिया होत्या, वृद्ध मंडळी होती आणि तरुणाईसुद्धा होती. 10,000 लोकांचा जमाव तिथे जमा झाला, ज्यांच्या मनात एकच चिंगारी होती कि हम लोग मुस्लिम बनकर यहाँ नहीं रहेंगे, हम लोग हिंदुस्तान चले जाएंगे. त्यामध्ये कितीतरी श्रीमंत माणसं होती. पण मित्रांनो, जेव्हा हा निर्णय झाला की लाहोर आता पाकिस्तानमध्ये राहणार, ती वेळ रात्रीची होती. आणि त्यानंतर मग हिंदुस्थानकडे कूच करायचं ठरलं. ज्याला जे सापडेल ते काठी दगड हातात घेऊन, बालकं, स्त्रिया आणि वृद्ध यांना मधोमध घेऊन, तरुणाई सगळी त्यांच्या कडेनी चालत चालत 23 किलोमीटरचं अंतर पार करून वाघा बॉर्डर, पाकिस्तान साईडची, ज्याला आपल्या साईडनी अटारी बॉर्डर असं म्हटलं जातं, तिथपर्यंत पोहोचायचं म्हणजे आपण अमृतसरमध्ये पोहोचतो आणि आपण हिंदुस्थानात सुखरूप जाऊ. अशा इराद्याने रात्रीच त्यांनी चालायला सुरुवात केली. यांच्या जीवन आणि मृत्यूमध्ये फक्त 23 किलोमीटर अंतर आहे याची कुणकुण त्यांच्या मनामध्ये नक्की होती. आणि म्हणूनच चालताना त्यांनी लहान मुलांना मध्यभागी, मग बायका आणि मग वृद्ध माणसांचं कडं, अशा पद्धतीने, आणि त्याच्या पलीकडं सगळी तरुणाई काठ्या आणि दगड घेऊन. म्हणजेच थोडक्यात त्यांच्यावर हल्ला होणार हे त्यांना माहीत होतं. 14 ऑगस्ट 1947
म्हणजे आजचाच तो मनहूस दिवस. या 10,000 लोकांनी ते 23 किलोमीटर अंतर पार करू नये म्हणून लाहोरमधल्या कट्टरपंथीयांनी त्यांना घेरण्यास सुरुवात केली. आणि 10,000 पैकी एकही जण 23 किलोमीटर पार करून हिंदुस्थानात पोचला नाही. काय मग यांना आपण शहीद म्हणणार नाही? यांना आपण शहीद म्हणणार, कारण त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीच भारत स्वतंत्र झालाय. गुमनाम शहादते असंच आपण याचं वर्णन करू. भलेही त्यांची नावं गावं या इतिहासात कदाचित आत्ता पुसली पण गेली असतील. भलेही त्यांचे कोणीही नातेवाईक कदाचित पुढं पोचलेले तुरळक काही लोक असतील सुद्धा हिंदुस्थानात, त्याचा शोध घ्यावा लागेल. त्यांना मान सन्मान द्यावा लागेल, कारण त्यांच्या घरातलं रक्त सांडलंय त्या 23 किलोमीटरच्या अलीकडंच. अक्षरशः लाहोरपासून या अटारी बॉर्डरपर्यंतचा रस्ता कसली बॉर्डर घेऊन बसलाय. 5-6 किलोमीटर अलीकडंच 10,000 पैकी एकाचीही कत्तल व्हायची राहिली असा कोणीही राहिला नव्हता. पूर्ण 10 ते 15 किलोमीटरचा रस्ता या सगळ्या हिंदूंच्या मांस आणि तुकड्यांनी सगळ्या रक्ताचे पाट वाहत होते असा तो रस्ता झाला होता. वर्णन करताना सुद्धा अंगावर काटे येत आहेत, डोळ्यात गरम आसवं जमा झाली आहेत. फुकट नाही मिळालं हो आपल्याला स्वातंत्र्य, हे फुकट नाही मिळालं. सैनिकांच्या विषयी खूप काही बोललोय मी, पण आज माझे एक वरिष्ठ स्नेही ॲडव्होकेट रमेश जोशी यांनी एक लेख लिहिला होता, गुमनाम शहादते म्हणून. त्याचा सारांश मला थोडासा जो काही आठवतो त्याच्यावरनं मी बोलतोय आज. क्रेडिट गोज टू रिस्पेक्टेड ॲडव्होकेट रमेश जोशीजी. त्यांना पण मी सॅल्यूट करतो. या लोकांच्या आधी, या 10,000 लोकांच्या आधी ज्यांना ही कुणकुण लागली होती आणि ज्यांनी आपल्या हिंदुस्थानकडं कूच केलं, हा 23 किलोमीटरचा पॅच पूर्ण केला, त्याच्यामध्ये एक 5-6 वर्षाचं बालक होतं. त्याचं नाव किशनप्रसाद लुथरा. माझे स्नेही रमेश जोशीजी लिहितात की आम्ही मित्रमंडळी जेव्हा अमरनाथ यात्रेवरून दिल्लीमध्ये आलो तेव्हा आम्हाला एक व्यक्ती भेटली. त्यांनी सहज माझ्या मित्राला नाव विचारलं. अमरनाथ यात्रा करके आए हो? हां. मित्रांनी सांगितलं हम महाराष्ट्र से है. फक्त इतकं ऐकल्यावर त्या किशनप्रसाद लुथरा या व्यक्तीने त्यांना चहा प्यायला आमंत्रित केलं. जोशी साहेबांनी त्यांना विचारलं किशनप्रसादना कि हम लोग तो महाराष्ट्र से है, ना हमारी जान ना पहचान, फिर भी आप लोग हमारे इतने ग्रुप को चाय क्यों पिला रहे? त्यांचा ट्रॅव्हलचा बिझनेस होता. आणि मग किशनप्रसाद लुथरा हे स्टान्समध्ये गेले आणि मग बोलले, आप लोग उस धरती से हो जिस धरती पे एक नथुराम गोडसे नामक इंसान पैदा हुआ था और जो रग रग में हिंदुत्व लेकर जीने वाला इंसान था. उसी महाराष्ट्र से आप हो, इसलिए मैं आपको चाय पिलाकर थोड़ी बहुत आपकी मेहमान नवाजी कर रहा हूँ. आणि मग या किशनप्रसाद लुथरा यांच्याशी गप्पांच्या ओघामध्ये त्यांनी सांगितलं, फाळणीमध्ये आम्ही पाकिस्तानात सगळं काही सोडून इथे आलो तेव्हा मी फक्त 5 ते 7 वर्षाचा असेन. माझ्या वडिलांचा आजोबांचा हात धरत धरत रात्रभर अनवाणी मी चालत आलो होतो, इतकं मला आठवतं आहे. खूप काही होतं आमचं पाकिस्तानमध्ये, खूप ऐश्वर्य संपन्न असं आयुष्य चाललेलं होतं आमचं. बालपणचं ते ऐश्वर्य मला अजून आठवतं. पण त्यानंतर आमच्या खूप हाल अपेष्टा या हिंदुस्थानात झाल्या. त्या गरिबीतनं हळूहळू वर येत आज मी इथं आहे. त्यावेळेस म्हणतात किशनप्रसाद लुथरा, आज माझं वय 45 ते 50 आहे. म्हणजे पहा मित्रांनो, तसं पाहिलं तर ही गोष्ट जवळपास
30-35 वर्षापूर्वीची आहे. किशनप्रसाद लुथरा आणि ॲडव्होकेट रमेश जोशी यांच्या भेटीची ही कथा. त्या भेटीतनं मग त्या किशनप्रसादनी सांगितलेल्या तिकडच्या या सगळ्या गोष्टी, आणि मग म्हणावंसं वाटतं की स्वतंत्र भारत झाला, पण अशा अनेकांच्या मांसाचे तुकडे रस्त्यात सांडली, रस्त्यात रक्ताचे पाट वाहिले, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, सगळ्या कुटुंबातला एकही व्यक्ती जिवंत आला नाही इथं, अशी किती कुटुंब उद्ध्वस्त झाली. त्या सगळ्या मृत्यूशय्येवर हा भारत देश स्वतंत्र झाला, असंच म्हणावंसं वाटतं ना. गुमनाम सी शहादतें है, चलो कल बड़ी धूमधाम से हम स्वतंत्रता दिन मनाते हैं, मनाते रहेंगे, लेकिन ऐसी गुमनाम सी शहादतों को भी भूलना नहीं है हमें. यही प्रतिज्ञा करता हूं मैं, यही प्रतिज्ञा करता हूं. जे लोक गेलेत, जी कुटुंब उद्ध्वस्त झालीत या फाळणीमुळे, त्या सगळ्या कुटुंबांचा या स्वतंत्रता दिवशी आपण नक्कीच आठवण काढायची आहे. त्या सगळ्या कुटुंबांचा ह्याच्यात सहभाग आहे हे विसरायचं नाही आहे. मित्रांनो, 14 ऑगस्ट 1947 रोजीचा हा नरसंहार, लाहोर टू अमृतसर या रस्त्यावर झालेला नरसंहार, 10,000, कदाचित आकडा जास्तसुद्धा असू शकेल, सगळ्याच्या सगळ्या लोकांना मारून टाकण्याची ही कट्टरपंथीयता कोणत्या मेंटॅलिटीची लोकं असतील हो ही. अमृतसरला ट्रेनच्या ट्रेन भरून येत होत्या, आणि एके दिवशी भरून आलेली ट्रेन असूनसुद्धा त्याच्यातून एकही पॅसेंजर का उतरला नाही, असा प्रश्न स्टेशन मास्तरच्या डोळ्यापुढं उभा राहिला. आणि तो जेव्हा दरवाजा उघडून आत गेला तेव्हा प्रत्येक बोगीमध्ये रक्ता मांसाचा चिखल होता. एकही पॅसेंजर जिवंत नव्हता, आणि एकही पॅसेंजर असा सापडला नाही की ज्याचे 2 तुकडे नाही झाले. या सगळ्या गोष्टीनं मला अजब वाटतं की या 79 वर्षात या भारतात राहणारे हिंदू लोक का विसरत चाललेत, किंवा या भारतातले मुस्लिम लोक का बरं ह्या विषयावरती प्रकट होत नाहीत स्वतःहून. कधी कोणी तुम्ही एखाद्या मुस्लिम व्यक्तीला इतक्या जोरात माझ्यासारखा प्रकट होताना पाहिलंय? अशा पद्धतीने त्याचे रक्त खवळलेलं पाहिलंय? अशा पद्धतीने तो भावनाविवश झालेला पाहिलाय? जो कोणी होईल ना, तो आमचा मुस्लिम आहे, तो खरा भारतीय आहे. माझ्या मनात अजूनही आशा आहे की असेच मुस्लिम इथं असावेत. माझ्या सगळ्या मुस्लिम मित्रांना विनंती करेन, हा इतिहास वाचा. कलकत्ताचा जेनोसाईड जो झाला, 21 लाख लोकांची कत्तल झाली, ते सुद्धा वाचा जरा इतिहासातलं. का केली, का मेली ही माणसं, का निष्पापांचे जीव गेले त्या दिवशी, कलकत्त्याचा हा एपिसोड का घडला, कोण आहे त्याच्या मागं. असो, हा काळा इतिहास जर सांगत बसलो ना मी, तर खूप काही सांगू शकतो. पण 14 ऑगस्ट 1947 या दिवशी लाहोर टू अमृतसर या 23 किलोमीटरचं अंतर चालत चालत येणाऱ्या, हिंदूच बनून जगण्याचं ठरवलेल्या, किंवा मी शीख आहे तर मी शीखच राहणार, मी सिंधी आहे तर मी सिंधीच राहणार, असं ठरवून हिंदुस्थानात येतानाच ज्यांची कत्तल झाली त्या सर्वांच्या मृतात्म्यास मनपूर्वक नमन करतोय हा प्रवी. आणि गुमनाम शहादते म्हणजे जे लोक शहीद झालेत, ज्यांचा काही नावपत्ता आज मला माहीत नाही, म्हणून या सगळ्या प्रत्येक गुमनाम व्यक्तीला कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल कडक सॅल्यूट करतोय. तुम्ही सांडलेल्या रक्तावर आज आमचा श्वास स्वतंत्र झाला आहे हे सांगताना सुद्धा हा श्वास अडकतोय. तुम्ही हवे होता, तुम्हाला तुमचं मानवी आयुष्य छानपैकी जगता यायला हवं होतं, असाच विचार फक्त मनात येतोय. पण
आता फक्त तुमच्या आठवणी, पण त्यासुद्धा प्रामाणिकपणे मी मनात जतन करीन, इतकंच सांगतो आणि या व्हिडिओत थांबतो. जय हिंद, जय भारत.